नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज सोने स्वस्त झाले, चांदी महाग झाली। सोने 71,858 रुपये तर चांदीचा भाव 88,085 रुपये किलोवर पोहोचले। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आज म्हणजे 2 जुलै रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे। इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार IBJ म्हणते की 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 16 रुपयांनी घसरून 71,858 रुपयावर आला आहे। काल त्याची किंमत 71,874 रुपये प्रति 10 ग्रॅम होती। मात्र आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे। 1 किलो चांदी 283 रुपयांनी वाढून 88,085 रुपयावर विकली जात आहे। यापूर्वी चांदीचा भाव 87,802 रुपये प्रति किलो होता। या वर्षी चांदीने 29 मे रोजी प्रति शेअर 94,280 रुपयाचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता। सोन्याच्या दरात यंदा आतापर्यंत 8,000 रुपयांनी वाढ झाली आहे। या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 8,506 रुपयांची वाढ झाली आहे। वर्षाच्या सुरुवातीला तो 63,870 रुपये होता। तो आता 71,858 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। वर्षाच्या सुरुवातीला चांदीचा भाव 71,626 रुपये प्रति किलो होता। तो आता 88,085 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे। म्हणजे यंदा चांदीच्या दरात 14,690 रुपयांची वाढ झाली आहे। मित्रांनो, सोने खरेदी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा। फक्त प्रमाणित सोने खरेदी करा। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे BIS चे हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने नेहमी खरेदी करा। सोन्यावर 6 अंकी हॉलमार्क कोड आहे। याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे HUID म्हणतात। ही संख्या अल्फान्यूमेरिक आहे, म्हणजे असे काहीतरी आहे AZ4524। हॉलमार्किंगद्वारे तुम्ही सोने किती कॅरेटचे आहे शोधणे शक्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे क्रॉस किंमत तपासा। सोन्याचे योग्य वजन आणि खरेदीच्या दिवशी त्यांची किंमत एकाधिक स्त्रोतांकडून तपासा। सोन्याची किंमत 24 कॅरेट किंवा 22 कॅरेट आणि 18 कॅरेट नुसार बदलते। 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते, परंतु ते खूप मऊ असल्याचे दागिने बनवले जात नाही। तिसरी बातमी म्हणजे रोख पैसे देऊ नका, बिल द्या। सोने खरेदी करताना रोख पेमेंटऐवजी UPI भीम ॲप सारखे आणि डिजिटल बँकिंगद्वारे पेमेंट करणे चांगले। आपण इच्छित असल्यास आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे देखील पेमेंट करू शकता। यानंतर बिल घ्यायला विसरू नका। जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केली असेल तर नक्कीच पॅकेजिंग तपासा। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।